नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर, काल आपण मानसिक क्षमता चाचणीमधला पहिला घटक घेतलेला आहे, वेगळे पद शोधा। तर त्याच्यामधला आपण 10 क्वेश्चन सोडवले होते। आज आपण 11 पासून स्टार्ट करणार आहोत। प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपल्याला आकृत्या सेम दिसतात, पण याच्यामधला वेगळा घटक शोधायचा आहे। तर आपल्याला ए मध्ये ही उजव्या साईडला आहे, वरच्या सेम आहेत, जे वरच्या दिलेल्या आहेत आकृत्या ते सेम आहेत, पण ही ए पहिल्या नंबरची डाव्या साईडला आहे आणि बी नंबरची उजव्या साईडला आहे आणि सी नंबरची उजव्या साईडला आहे आणि डी नंबरची सुद्धा उजव्या साईडला आहे। तर आपला ऑप्शन क्रमांक कोणता येणार? ए। प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना, ही बाहेरची रचना आतमध्ये दिलेली आहे। हा बाहेरचा चौरस, आतमधला चौरस, हा बाहेरचा त्रिकोण, आतमधला त्रिकोण, हा बाहेरचा आतमधला। आणि ऑप्शन क्रमांक डी मध्ये काय दिलेलं आहे? बाहेर सर्कल दिलेला आहे आणि आतमध्ये ट्रायंगल दिलेला आहे। तर मग आपली वेगळी आकृती कोणती येणार? ऑप्शन क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला आयत दिलेले आहेत। आयत देऊन हा कर्ण दिलेला आहे, कर्ण आणि त्याच्यामध्ये प्लसचे चिन्ह दिलेले आहे। तर आपल्याला वेगळं पद शोधायचं आहे। तर याच्यामध्ये जी कर्णरेषा आयताच्या वरच्या बाजूला आहे आणि उजवीकडील कोपऱ्यापासून, ही उजवी बाजू, उजवीकडील कोपऱ्यापासून खालच्या कडेला ही डाव्या बाजूला आलेली आहे। म्हणून आपल्याला याची जर स्थिती आपण चेंज केली तर ऑप्शन क्रमांक आपल्याला बी येणार आहे, वेगळं। प्रश्न क्रमांक 14, याच्यामध्ये प्रत्येक रचना ही किमान एका रचनेला छेदते। ही रचना या रचनेला छेदते, ही सर्कल या रचनेला छेदते आणि ही याला छेदते। तर याच्यामध्ये वेगळं कोणतं येणार आहे? बी, ऑप्शन क्रमांक बी। याच्यामध्ये एकाच याला एक चौरस छेदतो, पण सर्व याला नाही छेदत, म्हणून ऑप्शन क्रमांक बी।